नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये। तर काय आहे ना, आता सकाळचे 8 वाजलेत आणि मस्त असं वातावरण आहे बघा। कोकणातला उन्हाळा म्हणजे खास असतो, कारण उन्हाळ्यात खूप सारे फळं रानमेवा खायला मिळतं। तर आता आपण चाललोय आंबे काढायला। वरती एक झाड आहे रायवळ आंब्याचं, खूप सारे आंबे पिकलेले असतात, तर ते आणायला चालले आता आपण। तर चला जाऊया। आणि मम्मी आहे माझ्यासोबत, पण मम्मीची अजून तयारी नाही झाली आहे, तर ती येते तयारी करून। तयारी म्हणजे पाण्याची बॉटल, काय जे लागणार आहे, पिशव्या वगैरे ते का सगळं बघून आणते। झालं का गे? हां, तर चला जा। तर आता माझ्यासोबत आहे मम्मी। पिशव्या वगैरे घेतल्या ना मम्मी? आहे, पिशव्या घेतलो। ए चैतू, चैतूची झोप झाली नाही वाटतं अजून। तर चला जाऊया। तर आता आपण पोचलो आंब्याच्या झाडाच्या इथं। हेच ते झाड आहे, त्याच्यावरती खूप सारे आंबे धरलेत पण आणि पिकलेत पण खूप सारे आंबे। खाली पण पडलेले आहेत तिकडं, मम्मी जमवते। आत्ताच बघा, हा आंबा आत्ताच पडला, आम्ही यायला आणि खाली आंबा पडायला मस्त पिकलेला आहे। तर आल्यापासून आम्ही हे बघा इकडे 15-20 आहेत आंबे, एवढा आम्ही गोळा केलेलो। आणि काय झालं ना, आपण लवकर येतो ना सकाळी, तर भरपूर सारे आंबे भेटले असते, पण आम्ही आलो थोडा उशिरा। तर सगळे तोपर्यंत माणसं गुरा वगैरे येऊन गेली इकडून, तर त्यामुळे आता नाही जास्त आम्हाला भेटले हे ना गे। तर काय आहे ना, आता जास्त हवा पण नाही आली आहे, आणि हवा आली की हवेसोबत पडतात आंबे। तर आम्ही थोडा वेळ इथे थांबलोय, बघूया जर जास्त भेटलं तर बघू, आणि नाहीतर मग जाऊ आता आपण। थोडं बस झाली काय? बस झाले। तर बघा दादा आहे, कुठं गेलेला सकाळीच भाड्यास ना? हो, शंभवण्यात गाडी सोडायला गेलेला। आता मग घरी की स्टेशनला? आता हसोळला जाणार, मामाच्या पोरगीचं हे आहे ना लग्न, ते दुकान बाजार करायला जाणार हसोळ। आपल्याला आंबे काय जास्त भेटले नाही, जेवढे भेटलेत आंबे तर त्याचे आपण आता साठा करणार आहोत, म्हणजेच आंब्याची पोळी, आम्ही त्याला साठा म्हणतो। तर ते करणार आहोत। तर चला जाऊया, आता आपण घरी निघालो जायला। मम्मी गेली पण एक्सप्रेस। तर आता आपण पोचलोय घरी, आणि इकडे बघा एवढेच आंबे भेटले आपल्याला। मम्मी तर आंबे धुते। तर चला आता मग एवढंच आंब्याचं काय करायचं, हत्त पण घेऊ मग? नको, आधी होती एवढ्याच साठ बनव। आणि तर हत्त नको घेऊ, नको पिकलेलं असं तर बघतो मी, म्हणजे हे कमी पडणार असं वाटतात मी। तर या साईडला हे जे आंबे आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेत, आणि ते आंबे कापायचे आहेत आणि मिक्सरला लावायचा, रस करायचा त्याचा। तर हे जे आंबे आहेत ना, ते आपण काल आणलोय, हे हिरवे असतानाच आपण आणलो अडी करण्यासाठी। तर यातला एक बॉक्स घेतला आहे मी, यामध्ये पण काही काही पिके आहेत, तर ते आंबेसुद्धा आपण साठासाठी वापरणार आहोत। तर अशा प्रकारे हे सगळे आंबे कापून घ्यायचे आहेत, आणि कापलेले आंबे आहेत ना, तर ते अशा चमच्याच्या सहाय्याने किंवा सुरीच्या सहाय्याने हे सगळा रस त्या भांड्यामध्ये काढून ठेवायचा आहे। एवढा रस मिळाला आहे, तर आता हे मिक्सरला लावून पूर्ण असं बारीक करायचं। हे बघा, आता मध्ये मध्ये जाड आहेत ना, तर हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे। तर हे बघा मिक्सरला लावून घेतलंय, एवढा रस झाला। याच्यामध्ये जरा पण पाणी टाकलं नाही मी, मस्त झाले बघा एकदम। तर आता हे एक कट काढून घेणार आहोत त्याचा आपण, पण आटवणार नाही, फक्त एक असं कट काढून घ्यायचा। तर आता चुलीवर ठेवते मी, आणि जरा ढवळत राहायचं। आंबे खूप गोड होते, पण तरीही थोडीशी मी साखर टाकते यामध्ये। साखर टाकलं ना की मस्त करकरीत होतात ते। हे गरम गरम आहे, वास मस्त येते। मस्त। तर आता आपण हा रस ताटामध्ये ओतणार आहोत साठ बनवण्यासाठी। ताट स्वच्छ पुसून घेतलाय,
आणि याच्या बेसला आता आपल्याला तेल लावायचं आहे. ताटाला पूर्ण तेल लावून घ्यायचं. हे जेव्हा आपण साठं बनवण्यासाठी ताटं घेणार ना, तर ताटं ही नक्षीवाली नसलेला पाहिजे. पूर्ण असे प्लेन घ्यायची ताटं, कारण मग सुकल्यावर ते सरळ काढता येतात त्याला. तर आता यामध्ये रस टाकते. मला वाटतं 2च होतील साठा बनवून. अशी केली की पूर्ण समांतर होतं ते सगळं रस. तर मस्त अशी साठं सुकायला ठेवलीत मी. साठं सुकायला ठेवताना कधी पण समांतर ठेवायचं, नाही तर एका साईडला उंच आणि एका साईडला असं खाली असेल ना, तर साठ एका साईडला जाड होणार आणि एका साईडला पातळ होणार. तर कधी पण साठं ठेवताना समांतरच ठेवायची. मस्त अशी साठं सुकत आहेत. तर या साठांमध्ये काही पडू नये, तर त्याच्यावरती कपडा टाकला आहे, कारण इकडे चिंचेचं झाड आहे ना, तर त्याची पानं फुलं वगैरे पडतात, तर ते पडू नये म्हणून. आणि आता दुपारचे 1:30 वाजून गेलेत, कडाक्याचं ऊन पडलं आहे. तर आता संध्याकाळी भेटू आपण. तर आजचा दिवस आहे दुसरा. आता 4-4:30 वाजलेत आणि ऊन पण कमी कमी होत चालले. हे संध्याकाळचं वातावरण आहे. काल आपण साठं बनवून ठेवलं, तर ती इथे आहेत सुकायला ठेवलेली. तर काल बनवलेली ही जी साठं होती ना, ती काल संध्याकाळी एका साईडून सुकली होती. तर आज सकाळी ती पलटी करून दुसऱ्या साईडून सुकायला ठेवली. तर आता मस्त सुकली आहेत आणि अजून 2-3 दिवस सुकवली ना, तर चांगली करकरीत होतील. तर ही साठं पावसाळ्यात आपण खाऊ शकतो. चांगली घट्ट झाकण लावून डब्यामध्ये ठेवली तर चांगली राहतात. ती पूर्ण पावसाळ्याभर आपण खाऊ शकतो. जवळजवळ वर्षभर टिकतात ही. तर तुम्ही देखील अशा प्रकारे साठं बनवून नक्की खा. आणि आता आपण हा ब्लॉग इथे संपूया. ब्लॉग कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा. तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन ब्लॉगमध्ये भेटूयात आपण. बाय.